नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी आपण इथे क्वेश्चन ॲनालिसिस सिरीज चालू केलेली आहे. तर आजचा आपला हा 26वा पार्ट आहे. पाठीमागचे 25 व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता आणि अगोदरही गेल्या वर्षी आपण अशा प्रकारे क्वेश्चन ॲनालिसिस सिरीज चालू केली होती आणि त्याला खूप छान रिस्पॉन्स पण भेटला होता आणि त्याच्यातले भरपूर प्रश्न एक्झामला येऊन पण गेले होते. त्यामुळे अशाच प्रकारची यावेळेसही आपण सिरीज चालू केलेली आहे. तर बघा, आजच्या या सिरीजमध्ये आपला विषय आहे मराठी ग्रामरचे सर्व प्रश्न आपण इथे कव्हर करणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल कशा प्रकारे क्वेश्चन येतात आपल्या एक्झामला आणि तुम्हाला याचा नक्की फायदा जाणवेल. तर बघा, पहिला प्रश्न आहे, तो न चुकता येतो हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण आहे? तर तो न चुकता येतो हे क्रियाविशेषण आहे रीतिवाचक क्रियाविशेषण, म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आता बघा, ह्याची फोड चांगली करायची म्हणजे इथेच तुम्हाला हा रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय काय असतं हे समजून जाईल. तर तो न चुकता या शब्दावरून आपल्याला हे रीती कळते. न चुकता म्हणजे तो कधीही मिस करत नाही, तो प्रत्येक वेळेस येतोच किंवा कसाही असो पण तो येणारच, असा आपल्याला याच्यातून अर्थ व्यक्त होतो. म्हणूनच इथे रीती दाखवणारे हे अव्यय आहे. कोणतं? न चुकता हे अव्यय रीती दाखवणारे अव्यय आहे, म्हणून ते आपलं रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा. तर शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखायचे आपल्याला. पहिला ऑप्शन आहे देवळाच्या बाहेर, दुसरा आहे वृक्षाखाली आणि तिसरा आहे शहरो शहरी आणि चौथा आहे गायसुद्धा. आता सुद्धा या शब्दावरून आपल्याला हा शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे असं आपल्याला लक्षात येतं, म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे असे अव्यय जे नाम, सर्वनाम, क्रियापद यांना जोडून त्या शब्दाचा इतर शब्दाशी संबंध दाखवतात. हे शब्द अव्यय असतात, म्हणजेच त्यांचे रूप बदलत नाही, त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. आता सुद्धा ह्याला गायला गाय हे नाम आहे आणि याला जोडून आलेला हा शुद्ध शब्द आहे, ह्याच्यामध्ये बदल होणार आहे का? नाही. तर गाय सुद्धा, म्हणून आपलं हे शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे. पुढचा प्रश्न पाहूया, लोक आपली निंदा करोत किंवा स्तुती हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ड ऑप्शन, विकल्प बोधक. तर बघा, विकल्प म्हणजे काय? तर हे किंवा ते, म्हणून आपल्याला इथं किंवा बघा, कुणी निंदा करो किंवा स्तुती करू आणि हे कशाने दाखवलं? हे किंवा ते, म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट एक असते, निगेटिव्ह गोष्टी, आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी किंवा या शब्दाने दर्शवलेल्या असतात. तिथं आपल्याला विकल्पबोधक अव्यय असं म्हणतो. आता बघा, करोत, निंदा करोत किंवा स्तुती करोत, निंदा पण आलं आणि स्तुती पण आलं, विरुद्ध शब्द पण आलेले तिथं आणि हे किंवा द्वारे आपल्याला ते दाखवलेले आहेत, म्हणून इथं विकल्पबोधक वाक्य चं उदाहरण हे बनत आहे. पुढचा प्रश्न पाहूया, रामाहून गोविंद मोठा आहे. तर रामाहून शब्दातील विभक्ती प्रत्ययाचा कारक खालीलपैकी कोणता? आता रामाहून इथं ऊन हे प्रत्यय लागलेले आहेत, ऊन, हून. आता हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत हे आपल्या लक्षात आलं की आपल्याला त्याचा कारकार्थ पण समजतो. तर हून, तर हे आहे आपादन, म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आपादनची विभक्ती कोणती आहे? तर ही आहे पंचमी. पंचमीचेच आपले हे काय आहेत? हून हे प्रत्यय आहेत. हून हे पंचमीचे प्रत्यय असल्यामुळे आपल्याला पंचमीचा कारकार्थ आहे आपादन. आता कर्त्याचा कारकार्थ कोणता? कर्ता कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे? तर कर्ता आहे प्रथमा विभक्तीचा कारकार्थ. प्रथमा विभक्तीचा कारकार्थ कर्ता आहे. आणि संप्रदान ही कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे? तर हा आहे चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ आहे संप्रदान. तर संप्रदानचा अर्थ काय होतो? अर्पण करणे. तसंच आपादनचं तर झालं. आणि करण हा कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे? तर तो आहे तृतीया विभक्तीचा हा कारकार्थ आहे. आणि करण म्हणजेच काय? तर साधन दाखवणे. तर बघा, अशा प्रकारे मित्रांनो आपण इथे डिटेलमध्ये तुम्हाला क्वेश्चनचं डिटेलमध्ये अनालिसिस करून देत आहोत. प्रत्येक ऑप्शन म्हणा किंवा त्या क्वेश्चनच्या आजूबाजूची सगळी माहिती म्हणा, इथे तुम्हाला मी पुरवत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पाहताना शेवटपर्यंत पाहत चला आणि जास्तीत जास्त लाईक करत चला आणि बेल आयकॉनवर प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट पण येईल. आणि लाईक दिल्यानं मलाही प्रेरणा भेटते, तुम्हाला व्हिडिओ आवडतो असं समजतं आणि तसंच दुसऱ्यांनाही तो व्हिडिओ पोहोचण्यास मदत होते. तर बघा मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्व मित्रांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचले पाहिजेत आणि सर्वांना लाभ झाला पाहिजे.
तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. आणि जर तुम्हाला याची PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिलेली आहे. तर बघा पुढचा प्रश्न आहे, पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचे असलेले विशेषणाचे सामान्य रूप होणारे विशेषण कोणते आहे? तर ह्याचा आपल्याला करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, भला. भला या विशेषणाचे सामान्य रूप भलेपणा. भलेपणा असं होतं, भलेपणा. परंतु गरीब, लोकरी आणि कडू ह्याचं सामान्य रूप होतं का? या शब्दाचे विशेषण रूप स्थिर असतं, कारण त्यात लिंग किंवा वचन यानुसार बदल होत नाही. आता गरीब, हे गरीब ह्याच्यामध्ये लिंग वचनानुसार बदल होणार आहे का? तर नाही. तसंच लोकरी, लोकरीचं पण लिंग वचनानुसार बदल होत नाही. आणि कडू या शब्दामध्ये पण लिंग वचनानुसार बदल होत नाही. फक्त भला या शब्दामध्ये लिंग वचनानुसार बदल होतो. त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर आहे बी. पुढचा प्रश्न आहे, शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर बघा ह्याचं करेक्ट आन्सर आहे द्विकर्मक क्रियापद, म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आता द्विकर्मक क्रियापद कसं? तर बघा, शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात आणि विचारतात हे काय विचारतात, हे झालं क्रियापद. परंतु इथं दोन कर्म आलेली. दोन कर्मे कोणती कोणती? तर बघा, पहिलं आहे विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांना हे एक कर्म आलेलं आहे, हे आहे आपादान कर्म. आपादान कर्म. आणि दुसरं कर्म कोणतं आले? तर दुसरं कर्म आलेलं आहे प्रश्न. काय विचारतात? तर प्रश्न विचारतात. कोणाला विचारतात? तर विद्यार्थ्यांना. म्हणजे प्रश्न हे देखील कर्म आहे आणि हे आहे मुख्य कर्म. मुख्य कर्म. तर अशा प्रकारे दोन कर्म आले. तर म्हणून जो आपलं विचारतात हे क्रियापद आहे, हे द्विकर्मक क्रियापद आहे. म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. समजत आहे का? आणि मराठी ग्रामर इथे कशा प्रकारे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर तुम्हाला चांगलं वाटत असेल तर नक्की कमेंट करा आणि लाईक देखील करा. पुढचा प्रश्न आहे, यापुढे मुली आपला अभ्यास उत्तम प्रकारे करत राहतील, काळ ओळखायचा आहे. तर बघा, आता यापुढे तसंच मुली आपला अभ्यास उत्तम प्रकारे करत राहतील. आता करत राहतील या दोन शब्दावरून आपल्याला भविष्यकाळातलं वाक्य आहे असं तर कळतं. आणि लगेच इथं बघायचं, भविष्यकाळ पहिल्या याच्यात नाही आहे, हे कटलं. अपूर्ण वर्तमान काळ हे पण कटलं आणि रीती वर्तमान काळ हे पण कटलं. म्हणजे 3 तर आपले इलिमिनेट झाले. राहिलं खाली भविष्यकाळ, सी ऑप्शन. म्हणजे याचं उत्तर पण सीच आहे, रीती भविष्यकाळ. पण जर कळत नसेल तर काही शब्दावरून आपण इलिमिनेट करायचं. आता रीती कशामुळे आहे रीती भविष्यकाळ? तर बघा, वाक्यात राहतील हा जो शब्द आहे हा भविष्यकाळ तर दर्शवतोच, म्हणून हा रीती भविष्यकाळ आहे. आणि करत राहतील, करत म्हणजे इथे काय आपल्याला कंटिन्युअसली क्रिया होत राहणार आहे, ह्याच्यावरून आपल्याला रीती कळते, म्हणून हा आहे रीती भविष्यकाळ. पुढचा प्रश्न पाहूया, त्याची गोष्ट लिहून झाली, प्रयोग ओळखा. तर बघा, त्याची गोष्टी लिहून झालेली म्हणजे लिहून झाली आणि इथे फुल स्टॉप आहे, तर इथे क्रिया पूर्ण झालेली आहे आणि आपल्याला प्रयोग ओळखायचे. आता इथे क्रिया पूर्ण झालेली, जरी प्रयोग नाही ओळखत आला, आता इथे शक्य कर्मणी प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग आणि प्रधान कर्तक कर्मणी प्रयोग. आता लिहून झाली म्हणजे इथे क्रिया समाप्त झालेली दाखवते, म्हणून इथे बघायचं समाप्त झालेली क्रियावरून प्रयोग ओळखता येतोय का? तर यस, बी ऑप्शन आपला आहे, समापन कर्मणी म्हणजे क्रिया पूर्ण झालेली. लिहून झाली म्हणजे कृती पूर्ण झाली आणि म्हणजेच कार्याची समाप्ती दाखवतंय हे वाक्य, किंवा एखादं कार्य संपून झालेलं आहे, म्हणून हा आहे समापन कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न पाहूया, सर्वांना समज दिली जाईल, प्रयोग ओळखा. तर बघा, सर्वांना समज दिली जाईल आणि हे आहे कर्मकर्तरी प्रयोग, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. सर्वांना समज दिली जाईल या वाक्यात कृती करणारा स्पष्टपणे नाही, पण कृती दिल्या जाईल या रूपात आहे, म्हणून हा कर्मकर्तरी प्रयोग आहे. पुढचा प्रश्न पाहूया, अग्रेसर समास ओळखा. तर अग्रेसर हा जो शब्द आहे याचा आपल्याला समास ओळखायचा आहे. मग अग्रेसर हा आहे नय तत्पुरुष समास, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. अग्रेसर, अग्रेसरती अशी त्याची फोड करायची, म्हणजे जो पुढे चालतो तसा अर्थ होतो त्याचा. अग्रे या अव्ययापासून बनलेला असल्यामुळे त्याचं नय तत्पुरुष समासामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, भगिनी मंडळ हा शब्द कोणत्या शब्द प्रकारातील आहे? तर भगिनी मंडळ हा शब्द तत्सम या शब्द प्रकारातला आहे, म्हणजे तिसरं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर भगिनी व मंडळ हे दोन्ही शब्द कसे तर संस्कृत भाषेतले शब्द आहेत, म्हणून ते तत्सम म्हणजे काय? जशास तसे, संस्कृतमधून जशास तसे मराठीमध्ये घेतलेला शब्द, त्याला आपण तत्सम शब्द असं म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया, उत्तप्पा हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? तर उत्तप्पा हा शब्द आहे तमिळ भाषेतला. आपल्याला जरी माहिती नसलं कुठला आहे
तरी साऊथ इंडियन डिश तर म्हणतो आपण उत्तप्पा, इडली, डोसा याला साऊथ इंडियन डिश म्हणतो आणि उत्तप्पा हा साऊथला आहे, साऊथमधला पदार्थ आहे. म्हणून ह्याच्यावरून पण आपण अंदाज लावू शकतो किंवा लॉजिक लावू शकतो. उत्तप्पा हा आहे तमिळ भाषेतला, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ असल्यामुळं आपण त्याला तमिळ भाषेतला म्हणू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. अदकोस हा उपसर्ग कोणत्या भाषेतील आहे? अदकोस हा उपसर्ग आहे कानडी भाषेतला, म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर कानडी भाषेतला कसं अदकोस, अबब्बा, अय्या हे अशा प्रकारचे जे उपसर्ग असतात ते दक्षिणेतील कानडी भाषेतून मराठीत आलेले आहेत. काही काही ठिकाणी तुम्हाला पाठांतरच करावं लागेल आणि काही काही ठिकाणी तुम्हाला लॉजिक लावून पण सोडवता येईल. आता हे कानडी भाषेतला अदकोस जो शब्द आहे इथे थोडाफार पाठांतराचा भाग आहे, परंतु उत्तप्पा हा शब्द पाठ करायची गरज होती का? नाही. इथं आपण लॉजिक लावून पण सोडवू शकतो. बघा आता पुढचा प्रश्न आहे. सायकलवरून येणारा मुलगा आज आला नाही, उद्देश ओळखायचा आहे. तर आता उद्देश म्हणजे काय? तर येणारा आज आला नाही कोण? तर तो आहे मुलगा. तर मुलगा ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन. कारण वाक्यात क्रिया आली नाही याचा उद्देश म्हणजेच काय? तर मुलगा. आणि उद्देश म्हणजे काय असतं? तर उद्देश म्हणजे कर्ता असतो आणि कर्ता कोणता आहे? तर मुलगा आहे आणि कर्त्यालाच आपण उद्देश असं म्हणतो. तर बघा पुढचा प्रश्न आहे. अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिलेले नाही या वाक्यातील विधेय विस्तार ओळखायचा आहे. तर विधेय विस्तार याचं करेक्ट आन्सर आहे अलीकडे, म्हणजेच सी ऑप्शन. तर बघा अलीकडे कसं काय आलं विधेय विस्तार? विधेय म्हणजे काय? तर क्रियापद. विधेय म्हणजे काय? क्रियापद. आणि विधेय विस्तार म्हणजे काय? क्रियापदाला सहाय्य करणारा शब्द. आता इथं बघा अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिलेले नाही. आता लिहिलेलं नाही हे झालं क्रियापद आणि याला सहाय्य करणारा शब्द आहे अलीकडे, म्हणून तो विधेय विस्तार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सध्या मी जातक कथांचा अभ्यास करतो आहे वाक्याचा प्रयोग ओळखा. आता सध्या मी जातक कथांचा अभ्यास करतो आहे आणि याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर बघा याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, यापैकी सर्व. कारण हे वाक्य विधानार्थी, कारण ते माहिती देते, आणि होकारार्थी आहे कारण ते नाकार पण दर्शवते. तसंच केवळ वाक्य पण आहे, म्हणजे एकच विचार, त्यामुळे तिन्ही लागू होतात इथे. विधानार्थी, केवळ वाक्य आणि होकारार्थी हे तिन्ही ऑप्शन इथे लागू होतात, म्हणून आपले यापैकी सर्व उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. नकारार्थी वाक्याला काय म्हणतात? तर बघा नकारार्थी वाक्याला अकरण रूप म्हणतात. करण रूप आणि अकरण रूप. करण रूप म्हणतात होकारार्थी वाक्याला, होकार अर्थी, आणि नकारार्थी वाक्य असेल तर त्याला अकरण रूप म्हणतात. ज्या वाक्यात क्रियेला नकार जोडलेला जातो, जसं की मी नाही गेलो किंवा मी नाही गेलो, मी नाही करणार. नाही हा शब्द जेव्हा येतो किंवा नकार ज्या वाक्यात येतो त्याला आपण अकरण रूप वाक्य असं म्हणतो आणि ते आपल्याला नकारार्थीच विचारले. तर पुढचा प्रश्न पाहूया. विश्वासने पेन उचलला व तो झरझर लिहू लागला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. बघा आता हे जे वाक्य आहे तर इथं संयुक्त वाक्य आहे, कारण विश्वासने पेन उचलला इथपर्यंत एक वाक्य होतं व या शब्दाने तो वाक्य जोडलेला आहे आणि त्यामुळे हे संयुक्त वाक्य आहे. तो झरझर लिहू लागला. दोन वाक्य एकत्र केलेले आहेत, दोन स्वतंत्र वाक्य येतं. विश्वासने पेन उचलला आणि तो झरझर लिहू लागला, आणि हे वाक्य कशाने जोडले? तर व ने जोडलेले आहेत, म्हणून ते संयुक्त वाक्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. संयुक्त वाक्य आहे, बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पूर्ण पराभव करणे या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्प्रचार नाही? पूर्ण पराभव करायचा. तर बघा धूळ चारणे, मात करणे, हातपाय गाळणे आणि नामोहरण करणे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे हातपाय गाळणे. हातपाय गाळणे म्हणजे पूर्ण पराभव करणे अर्थ होत नाही त्याचा. तर धूळ चारणे म्हणजे एखाद्याला धूळ चारणे म्हणजे समजा कबड्डी खेळतात आणि समोरची पार्टीने दुसऱ्या पार्टीला हरवलं तर ते काय म्हणतात? आम्ही त्यांना धूळ चारली. मात करणे म्हणजे काय? इथे पण त्याचा पूर्ण पराभव करणे असा अर्थ होतो. मात करणे म्हणजे काय? तर एखादी तुमची एक्झाम आहे आणि तुम्ही म्हणणार मी पेपर आज खूप चांगला सोडवला, मी सगळ्या गोष्टीवर मात करून आलो, म्हणजे कोणत्या पण निगेटिव्ह गोष्टी असो, काही पण तुम्हाला आडवे संकट आलेलं असो, सर्वावर मात करून तुम्ही विजयी ठरलेला आहेत. म्हणजे ह्याला पण पूर्ण समोरच्या म्हणजे पेपरचा पराभव केला आणि तुम्ही त्याच्यात जिंकलेला आहेत असं म्हणू शकतो. नामोहरण करणे म्हणजे पण पूर्ण पराभव करणे असा त्याचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न आहे. तसंच हातपाय गाळणे म्हणजे काय? तर हातपाय गाळणे म्हणजे निराश होणे किंवा थकणे, पण पराभव करणे असं त्याचा अर्थ होत नाही. फक्त आपण स्वतः हातपाय गाळण्यात, म्हणजे एखादी वाईट गोष्ट आलेली आहे आपल्यासमोर किंवा दुःखद घटना आहे तर आपण आपले हातपाय गाळतो, म्हणजे निराश होतो, नैराश्य येतं एक प्रकारचं, म्हणून ह्याचा अर्थ तसा होत नाही. तर बघा पुढचा प्रश्न पाहूया. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. गाढव ही गेले आणि डॅश डॅश ही गेले. तर बघा गाढव ही गेले आणि ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, भाडेही गेले. म्हणजेच हा मराठी
म्हणीवर आधारित एक विनोदी प्रयोग आहे. जसं की गाढवही गेले आणि भाडेही गेले, म्हणजे दुहेरी आपलाच तोटा झाला. आपण जसं म्हणतो तेलही गेलं आणि तुपही गेलं, हाती दुपटणं आलं. तशा प्रकारची ही म्हण आहे, गाढवही गेलं आणि भाडेही गेले. दुहेरी याचा अर्थ होतो, दुहेरी तोटा होतो, म्हणून ही त्या अर्थाने म्हण वापरलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. दास या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द नाही? तर दास या अर्थाचा शब्द नाही अधम. अधम म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर किंकर, भृत्य आणि अनुचर हे सर्व दास, सेवक या शब्दासाठी वापरलेले समानार्थी शब्द आहेत. फक्त अधम म्हणजे काय, तर नीच. नीच या अर्थाने हा अधम शब्द वापरलेला आहे, म्हणून तो दास शब्दाचा समानार्थी शब्द नाही, तर अधम हा शब्द वेगळा आहे. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला सांगा, कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्ही जर जास्तीत जास्त कमेंट्स केल्या, जास्तीत जास्त लाईक दिल्या, तर तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ पाहायला भेटतील आणि जास्तीत जास्त व्हिडिओ मी पण तुम्हाला देत जाईल. आता इतक्या छान प्रकारे मराठीचं एक्सप्लेनेशन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तरी मला वाटत नाही कुठे भेटेल, कारण मी पण तेच करते आणि तुम्हाला मी तर करत आहे, कारण माझाही सराव होतो आणि तुमच्यापर्यंतही माहिती भेटते. आणि मी माझ्या आजूबाजूला पाहते की ग्रामीण भागात खूप साऱ्या मुली किंवा मुलं तयारी करत आहेत पोलीस भरतीची, पण परिस्थितीमुळे क्लासेस घेऊ शकत नाहीत किंवा बऱ्याच गोष्टी अशा दिसतात माझ्या आजूबाजूला सुद्धा. म्हणून मी ते एक छोटासा प्रयोग किंवा तुम्हाला हातभार म्हणून मी अशा प्रकारे जे आहे माझ्याकडे नॉलेज थोडंफार, म्हणून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही जास्तीत जास्त शेअर करत चला आणि लाईक देत चला. तसंच बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत भेटेल आणि आपलं टेलिग्राम चॅनल पण तुम्ही जॉईन करू शकता. थँक्यू व्हेरी मच.